या विश्वाचे आद्य दैवत ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्मोत्सव आपण अतिशय आनंदाने व उत्साहाने साजरा करणार आहेत. आपण म्हणतात की आपण एखादी पूजा फार कठीण असते, जसं दत्तांची असेल, महादेवाची असेल, तर जी तरुण पिढी आहे ती ओळख नाही, त्यांना ती भीती निर्माण केली जाते, म्हणावं खूप कठीण करावं लागतं, हे करावं. खरोखर या प्रकार आहेत का आणि काय सांगाल, पूजा कशी करावी? नमस्कार. आपण श्री दत्त गिरणारी मठामध्ये आलेलो आहोत. येत्या 4 तारीखला दत्त जयंती या ठिकाणी भुसावळ शहरासह या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी होत असते. या निमित्ताने या मठामध्ये आजपासूनच गेल्या काही दिवसात, मला वाटतं आजपासूनच 27 पासून या ठिकाणी विविध या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मठाचे गुरुजी आहेत, जाणून घेणार आहेत, आव्हान करणार आहे. गुरुजी, मला सांगा, येत्या 4 तारखेला दत्त माऊलींच्या ठिकाणी जयंती आहे, कसं नियोजन आहे आपलं? या विश्वाचे आद्य दैवत ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्मोत्सव आपण अतिशय आनंदाने व उत्साहाने साजरा करणार आहेत. 27 तारखेपासून तर 6 तारखेपर्यंतचा उत्सवाचा कालावधी आहे. त्या उत्सवामध्ये विविध भजनं, कीर्तनं, अनुष्ठानं, दत्त महाराजांचे शृंगार वेगवेगळे स्वरूपात, जसं आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे सांगितलं आहे तसंच आपण त्या उत्सवाची जी संस्कृती आहे ती जपून आपण ती साजरा करतो. येत्या 4 तारखेला दत्त महाराजांचा प्रगट उत्सव संध्याकाळी 6 वाजता होईल. त्यानंतर मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं नियोजन आहे. तरी सगळ्या भाविक भक्तांनी आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन महाप्रसाद ग्रहण करावे आणि दत्त महाराजांचं दर्शन करून आपलं जीवन कृतार्थ करावं. ते मान्यवर वगैरे? हो, आपल्या मठामध्ये मान्यवरांची पण उपस्थिती राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयन महाराज भोसले यांच्या ज्या पत्नी आहेत राणीसाहेब दमयंती राजे भोसले, यासुद्धा 3 दिवस आपल्या उत्सवात उपस्थित राहणार आहेत. आणि रजनीताई राहतील, संजूभाऊ राहतील आणि सगळे जे मान्यवर आहेत आपले गणमान्य ते सगळे उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्रभरातून कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली इथून सगळे भाविक भक्त उपस्थित राहणार आहेत. यंदाची जयंती ही जी आहे भाविकांसाठी किती काय छान ठरणार आहे? यावेळेस एक विशेष पर्व आहे की दत्त जयंती कैक वर्षापासून गुरुवारची दत्त जयंती यावेळेस आलेली आहे. तर यावेळेस हा दुग्ध शर्करा योग आहे, त्यामुळे गुरुवारची दत्त जयंती येणं हे परम सौभाग्याचं लक्षण आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी ही संधी कधीही वाया घालू नका. निश्चितच त्या दिवशी दत्त महाराजांचं नामस्मरण करा, त्या दिवशी झाडं लावा, त्या दिवशी आपण पर्यावरणाला सुद्धा जपा. आणि दत्त महाराजसुद्धा पंचतत्वांना मानणारे दैवत आहे. त्यामुळे बघा, त्यांच्या पाठीमागे तुम्हाला गाय, कुत्रे, श्वान, सर्प, कीड, पतंग 24 तत्वांना दत्त महाराजांनी गुरु केलं. तर तत्व म्हणजे काय? तर पंचतत्व. या पंचतत्वांना ज्यांनी गुरु केलं ते दत्त महाराज आहे. त्यामुळे दत्त फक्त मूर्तीमध्ये नाही, या आकाश, पृथ्वी, पाताल, सप्तद्वीप यामध्ये दत्त महाराजांचा वास आहे. त्यामुळे आपल्या जीवनाला कृतार्थ करा आणि निश्चितच गुरुवारची जी वेळ आहे ही कधीच दौडू नका आणि आपल्या जीवनाला कृतार्थ करा. गुरुजी, मला असा एक प्रश्न विचारायचा, फार महत्त्वाचा तरुण पिढीसाठी आहे. आपण म्हणतात की आपण एखादी पूजा फार कठीण असते, जसं दत्तांची असेल, महादेवाची असेल, तर जी तरुण पिढी आहे ती ओळख नाही, त्यांना ती भीती निर्माण केली जाते, म्हणावं खूप कठीण करावं लागतं, हे करावं. खरोखर या प्रकार आहेत का आणि काय सांगाल, पूजा कशी करावी? बघा, कसं आहे, आपण जर विचार केला की तुम्ही चांगला प्रश्न विचारला की तरुणांमध्ये भीतीपोटी पण तरुण भक्तीकडे वळत नाही. तर भक्ती ही भीतीपोटी नाही, भक्तीपोटी करावी. दुसरी गोष्ट, पूजा करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये भगवंताने नवविधा भक्तीचे प्रकार सांगितले आपल्या शास्त्रामध्ये. अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम असे अनेक प्रकार आहेत की आपण भगवंताला जे आपल्याला आवडतं ते भगवंताला अर्पण करणं म्हणजे भक्ती आहे. ते पण सात्विकता. आणि ती सात्विकता जर आपण भगवंतांना अर्पण केली तर मी निश्चित सांगतो की आपल्या जीवनामध्ये अंधकार दूर होऊन प्रकाश निश्चितच आपल्याला प्राप्त होतो. आणि तरुणांमध्ये विशेषपणे मी सांगतो की भक्ती ही तरुणपणीच केली जाते. आपण जेव्हा भगवंताला फुलं वाहतो तर आपण फ्रेश फुलं वाहतो. आपण कोमजलेली, निर्माल्य झालेली फुलं अजिबात वाहत नाही. त्याप्रमाणे आपलं जीवन आहे. आपलं जीवन हे तरुणपणामध्ये जर आपण भगवंताला अर्पण केलं तर भगवंतांना सुद्धा आनंद होतो की याने आपलं तरुणपण हे व्यसनधीनता सोडून अध्यात्माकडे वळवलं. निश्चितच त्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. सोप्या पद्धतीने कशी पूजा करावी? सोप्या पद्धतीने पूजा करावी. एक पद्धत आपल्या शास्त्रामध्ये फार सुंदर सांगितली आहे की मानस पूजा. ज्यावेळेस तुमच्याकडे धूप पण नाही आहे, दीप पण नाही आहे, फुलं पण नाही आहे, पाणी पण नाही आहे, काही आवश्यकता नाही, आपण मनामध्ये भगवंताचं चिंतन करून, स्मरण करून, फक्त एक शांत चित्ताने बसून एका आसनावर आणि मनामध्ये स्मरण करून त्याचा एकदम भावनेने जर तुम्ही जेव्हा स्मरण करता तर मी निश्चित सांगतो त्या ठिकाणी सोनं नाण्यांची पूजा वेगळी आणि भावनेने केलेली पूजा वेगळी. हे निश्चितच भगवंताला आवडते. पूजेमध्ये जर भाव असेल
तर भगवंताला ते आवडतं. जर पूजेमध्ये भाव नसेल तर तुम्ही करोडो रुपये भगवंताला अर्पण करा, ते भगवंत स्वीकार नाही करत. म्हणून भगवंताने सांगितलंय अनन्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. भगवंत म्हणतात की मला जो अनन्य भावनेने शरण येतो मी त्याचं कल्याण करतो. तर अनन्यता कशी प्राप्त होईल, तर अनन्यता भगवंताच्या भावनेने प्राप्त होईल. म्हणून भगवंत हे भावप्रिय आहे. म्हणून भगवंत कधी बघत नाही की तुमच्याकडे पैसा आहे की नाही आहे, तुमच्याकडे प्रसिद्धी आहे की नाही आहे. भगवंत कधी व्यक्तीला बघत नाही की तू काळा आहेस की गोरा आहे. तो फक्त आत्म्याला बघतो आणि आत्मस्वरूपाला जो मानतो तो भगवंत आहे आणि जो आत्मस्वरूपाला मानतो तो भक्त आहे. बघितलं तरुण पिढी हो, सोप्या पद्धतीने गुरुजींनी पूजा या ठिकाणी सांगितलेली भावना पाहिजे, भाव पाहिजे. लाखो रुपये जरी समोर ठेवले तर भाव नसेल तर त्या लाखो रुपयाला त्या देवाला केलेली पूजा सुद्धा महत्त्वाची आहे. भावना आपली असते तर नक्की या ठिकाणी देव प्राप्त होऊ शकतो. अशा सोप्या पद्धतीने पूजा तरुण पिढी करू शकते. भीतीचं कारण नाही, अशा पद्धतीची दत्त माऊलीची पूजा बघू शकतो. आणि येत्या 4 तारीखला फार मोठा कार्यक्रम श्री दत्तगिरणी मंदिर या मठामध्ये होणार आहे आणि महाराजांनी सांगितलं आहे की कोण कोण उपस्थित राहणार आहे. त्यामुळे यंदाची दत्त जयंतीनिमित्त सर्वांनी आवर्जून या मठामध्ये उपस्थित राहण्याचं आव्हानसुद्धा गुरुजींनी केलेलं आहे आणि आम्हीसुद्धा उपस्थित राहणार आहे. आपणसुद्धा उपस्थित राहा. कॅमेरा संतोष शाळेचा विशाल सुरेश महाराज, भुसावळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.